केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत बोलताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उद्देशून केलेल्या अवमानकारक वक्तव्याविरोधात आज काँग्रेस भवन येथे सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। या पत्रकार परिषदेत संविधानाबद्दल त्यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि विरोधकांवर तुटून पडले आहेत। जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। तसेच परभणी येथे राहुल गांधी लवकरच भेट देणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। काय म्हणाल्या खासदार प्रणिती शिंदे पहा। आणि त्याच्याबद्दल नक्कीच आम्ही संसदेत आवाज उचलणार आहोत आणि जे काय यांचा भोंगळ कारभार इकडे झाला मागच्या वेळेस पण तुम्ही बघा, पब्लिक हेल्थ असेल, मेडिकल एज्युकेशन असेल, खूप वाईट त्या ठिकाणी झालेलं। अर्धी पदं तर रिक्त आहेत। जे प्राथमिक आरोग्य केंद्र गावोगावी असतात तिथे डॉक्टर पण नसतात, नर्स नसतात, तिकडे पेशंट्स असतात। आपल्या सिव्हिल हॉस्पिटलची बघा अवस्था काय असते। आणि एवढं जर गंभीर असेल तर हे फक्त कदाचित टेंडर उचलण्यासाठीच मंत्रिपद घेत असतील असं सगळ्यांना माहिती होतं की लाडकी बहीण हे पण इलेक्शनच्या आधी एक इलेक्शन जिंकून येण्यासाठीच एक प्रयत्न होता। त्यांनी प्रत्येक बाबतीत इलेक्शन मॅनिप्युलेट करतात, ईव्हीएम असेल, लाडकी बहीण असेल। आणि आता तुम्ही बघता अतिवृष्टीचे पैसे अजून मिळाले नाही आहेत। जो नैसर्गिक आपत्ती झाली, जनावरं गेली, पिकं गेली, त्याचे अजून पैसे मिळाले नाही। पीएम किसानचे हप्ते मिळाले नाही आहेत। मग हे पैसे गेले कुठे? वीर घडतंय, परभणी घडतंय, त्याच्याकडे कोणालाही लक्ष देण्याची म्हणजे वेळच नाही आहे त्यांच्याकडे। सत्तेसाठी एवढे हापापले की त्यांचे वेगळेच कार्यक्रम सुरू। आजचा जो विषय तो संविधान बद्दल आहे आणि वक्तव्य झालं त्याच्याबद्दल मी आग्रहाची ते रेकॉर्डवर आहेत। विमान सेवा असेल, पाण्याचे मुद्दे असतील, टेक्स्टाईल पार्कचा विषय असेल, माझ्या भाषणात अनेक असे सोलापूरशी निगडीत विषय जे एवढे वर्ष मांडले गेले नव्हते संसदेत ते मला यावेळेस तुमच्या आशीर्वादाने मांडण्याची संधी मिळाली आणि नक्कीच त्या गोष्टीला यश मिळेल मला खात्री आहे। आणि मी मांडून सोलापूर त्या सगळ्या गोष्टी लोकसभेपूर्वी होडगीचं विमानतळ सुरू होणं की तुम्ही होडगी नको गोरामणी झालाय तुमचा। होडगी विमानतळ झालं पाहिजे आणि त्यासोबत इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते बोरामणी, म्हणजे बोरामणी होईपर्यंत होडगी तर सुरू ठेवा ना। आणि तुम्ही दोनदा झालेल्या एअरपोर्टचंच इनॉग्रेशन करता। इलेक्शनच्या आधी तुमचा जुमला होतो की एअर सर्व्हिस चालू होणार आहे। अजूनही तुमचे 5 आता आमदार निवडून आले तरी तुमची अजून एअर सर्व्हिस सुरू झाली नाही आहे। मग बीजेपीचा हा जुमला समजावा। तुम्ही एअरपोर्ट मोदीजींना त्या ठिकाणी ऑनलाईन काहीतरी ठरवलं वाटतं मला वाटतं आणि अजूनही तुमची एअरपोर्ट सेवा एअरलाईन सर्व्हिस त्या ठिकाणी सुरू झाली नाही आहे। आता शेवटी आम्हालाच करावं लागेल आणि आम्ही मागच्या वेळेस करून दाखवलं, ह्यावेळेस पण करून दाखवू। काँग्रेस पक्षाचा किंवा इंडिया अलायन्सचा जो काही महाविकास आघाडीचा जे काही पराभव झाला, सगळ्यांची जबाबदारी असते की ते राजीनामा ऑफर करतात की मी नैतिक जबाबदारी घेतो म्हणून। त्याच अनुषंगाने त्यांनी ते केलं असं। आपका लोकसभा के भाषण के अंदर संभल का कहीं नाम नजर नहीं आया। ऑफकोर्स मैंने बोला कि क्या आप संभल के लिए माफी मांगोगे? आप ठीक से सुनिए। मैं जब भाषण दे रही थी तब स्पीकर साहब मुझे बोलने नहीं दे रहे थे, सामने से भी विरोध हो रहा था। मैंने कहा कि वो बार बार इंदिरा जी का नाम लेते हैं इमरजेंसी को लेकर, और मैंने ये कहा कि इंदिरा जी ने तो माफ़ी मांगी और फिर वो 2/3 मेजॉरिटी से चुन के आई। आप कब माफ़ी मांगोगे संभल के लिए? आप कब माफ़ी मांगोगे मणिपुर के लिए? आप कब माफ़ी मांगोगे हाथरस के लिए? आप कब माफ़ी मांगोगे उन्नाव के लिए? आप बीड के लिए, परभणी के लिए कब माफ़ी मांगोगे? आप बदलापुर के लिए कब माफी मांगोगे? मैंने पूरा का पूरा पढ़ी है। राहुल गांधी त्यावेळेस झालेलं इंटरप्रिटेशन त्यावर आमचे जे तज्ज्ञ असतील, मग चिदंबरमजी असतील, मनीष तिवारीजी असतील, त्यांनी व्यवस्थित त्याबद्दल ट्विट पण केलेलं, आमच्या मीटिंग्स पण झाल्या। त्याच्याबद्दल कितपत आम्हाला पटतंय आणि कितपत आम्ही विरोध करतोय त्याबद्दल पण व्यवस्थित क्लॅरिटी होऊन त्यावेळेस धोरण केलं। आणि कदाचित तुम्ही पिकअप नसेल केलं पण प्रत्येक पेपरमध्ये पण आमची भूमिका त्यावेळेस आहे की काँग्रेस वर्सेस बीजेपी राहिली नाही। आता लोकांना पहिल्यांदा असं झालं असेल की महाराष्ट्रात जो पक्ष सत्तेत आला, जल्लोष फक्त त्यांनी केला, लोकांनी कुठेही जल्लोष केला नाही। लोक दुःखी आहेत आणि आम्ही ग्राउंडवर होतो, आम्हाला माहिती आहे की कसं एकंदरीत वाढीभोवती किंवा
फिवर होता आमच्या बाजूने, प्रतिसाद होता महाविकास आघाडीच्या बाजूने आणि लोक पण आश्चर्यचकित, फक्त सोलापूर जिल्हा नाही सगळीकडे आश्चर्यचकित झाले की हे झालं कसं. हा EVMचा CM आहे आणि EVMच्या विरोधातली लढाई आम्ही रस्त्यावर आणणारच आहोत. आता आम्ही संसद चालू होती म्हणून, पण त्या दरम्यान हे गंभीर अमित शहाकडून हे वक्तव्य आलं आणि आता लगेच आम्ही उद्याची CWC आहे बेळगावमध्ये, तर महात्मा गांधींना काँग्रेसचे CWCचे अध्यक्ष होऊन 100 वर्ष होत आहेत, तर त्याच CWCमध्ये आणि रॅली पण आहे, धोरण आहे EVMचा जी लढाई रस्त्यावर कशी आणायची त्याबद्दल आम्ही धोरण झाल्यानंतर 5 दिवसानंतर परभणीत जे प्रकरण घडलं त्याचा पण आम्ही निषेध करतो. हे जे अँटी कॉन्स्टिट्यूशन, अँटी बाबासाहेब जे आता विचार आहेत ह्यांना वाव कुठेतरी मिळायचा प्रयत्न करताय. ह्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सूर्यवंशीजींना पण श्रद्धांजली अर्पित करते. उद्या आमचे नेते राहुलजी गांधी परभणीला येणार आहेत. कस्टोडियल डेथ झाली, तिथे बोम्बिंग ऑपरेशन पण मोठ्या प्रमाणात झालं, त्याची तीव्र चौकशी झाली पाहिजे या मताची मी आहे आणि आम्ही सगळेच आहोत. आणि तुम्ही बघू शकता की ज्या भाजप आल्या आल्या महाराष्ट्रात सत्तेत आल्या आल्या ह्या सगळ्या घटना तुम्हाला घडताना दिसत आहे. ह्या घटनेचा निषेध कुठेही सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसत नाहीये. उलट त्याला पुन्हा एकदा वेगळं वळण कुठेतरी काल विधानसभेमध्ये आपल्याला CMनी देताना आपल्याला खडगे साहेबांचं भाषण असेल, राहुलजींचं असेल, प्रियंकाजींचं असेल, अनेक काँग्रेस नेत्यांचं भाषण आहे आणि तुम्ही ते ऐकू शकता राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये की ज्या पद्धतीत BJPनी वारंवार संविधान आणि बाबासाहेबांचा अपमान केला, ते रेकॉर्डवर आहे, ते हिस्ट्रीमध्ये आहे. आणि भाजप जसं मी म्हणाली काही त्यांना मिळालं नाही तर खोटे आरोप आणि त्यांच्या आरोपाला काही तथ्य नाही आहे. तुम्ही इतिहासात जाऊन बघू शकता, तुम्ही संसदेच्या सगळ्या रेकॉर्डमध्ये जाऊन बघू शकता, ते जे बोलतात त्याला काही तथ्य नाही. पण हे आज तुमच्या समोर आहे की ज्या पद्धतीत RSSचे जे आहेत गोवारकर जी असतील ते म्हणाले की संविधान कचरे के डब्बे में डालने जैसा आहे, संविधान ये भारतीय नहीं है, हे पण त्या ठिकाणी ते म्हणालेले. त्याच नंतर ते म्हणाले आम्ही तिरंगा मानत नाही, तिरंगा अशुभ आहे कारण का त्याच्यात 3 वेगळे रंग आहेत. आम्ही 3 शब्द म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश ते अशुभ आहेत का, आपल्या माथ्यावर जे 3 हे येतात ते अशुभ आहेत का, हे मला त्यांना विचारायचं. आणि म्हणून तुम्ही बघता की अलीकडच्या काळातच RSSनी तिरंगा, आपला जो तिरंगा आहे तो फडकवला, नंतर त्या आधी त्यांनी तिरंगा किंवा संविधानात विश्वास. पण ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडला त्या दिवशी अमित शहानी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसनं सगळ्या वाक्यांची मोडतोड केली आहे, त्यांना जेवढं हवं तेवढंच फक्त वाक्य घेऊन आमच्या विरोधात बंधन घेतात. उलट काँग्रेसनं बाबासाहेबांना हरवण्यासाठी जे जे काही केलंय त्या सगळ्या गोष्टींचा संदर्भ त्यांनी दिला. तुम्ही बघितलं असेल पहिल्यांदाच BJP जी आहे ती बॅकफूटवर गेली. मोदीजींनी कधी ट्विट केलं नाही आजपर्यंत असं काही झालं तर त्यांनी ट्विट केलं. आपण म्हणतो BJP एक हडलमध्ये गेली आणि त्याच्यानंतर हे खूप काही प्रयत्न केले अटेन्शन ह्याच्यातून बाजूला करण्यासाठी, खूप काही केलं पण अजूनही त्यांना ते जमलंच नाही आहे कारण का लोकांच्या समोर आता ते उघडे पडले. हाती के दात दिखाने के एक आणि खाने के एक असं पूर्णपणे ते उघडे पडले. आम्ही गेले 5 दिवस त्यांना विचारतोय, मागतोय राज्यसभेच्या आर्काईव्हमधून की ते स्पीच द्या, लोकांसमोर येऊ दे, रेकॉर्डवर जे रेकॉर्ड होतं. नशिबाने तुम्ही त्या दिवशी सगळ्यांनी पकडलं राज्यसभेमध्ये जे खरं भाषण झालं. आज तगाय ते आम्हाला प्रोसिडिंग्स देत नाही आणि तुम्हाला माहिती आहे BJPचं बॅक ऑफिस नेहमीच आमचे नेते राहुलजी असतील कोणी असेल ते ट्विस्ट करतात, मॉर्फ करतात, तर त्यांनाही सवय आहे म्हणून ते आम्हाला सांगताय की तुम्ही कसं करताय. पण हे सगळं लोकांसमोर हे दिसतं जे अमित शहाजी बोलले, ज्या पद्धतीत बोलले, म्हणून मी मुद्दामून आज आम्ही तुम्हाला ते दाखवलं. तर जे सत्य आहे त्यांचा खरा चेहरा आता आलाय. तुम्ही कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी आता लोक फसणार नाही. कॉन्स्टिट्यूशनचं ते बदलण्याचं पण कट कारस्थान भाजप करत आहे. तर ह्यावरून तुम्हाला कळतं की कोण खरं संविधानाला राखण करत आहे आणि कोण संविधान बदलण्याचा प्रयत्न करत. याच वातावरणामध्ये